श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. अक्षय तृतीया. अक्षय या नावातच अक्षय तृतीयाचं महत्व आहे बघा. अक्षय म्हणजे कधी न संपणारं, अखंडित राहणारं. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेलं दान पुण्य हे खूप फलदायी असतं. तर ही अक्षय तृतीया ज्या दिवशी आहे तो दिवस आहे 30 एप्रिल रोजी. तर या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करत असतो. तर ही अक्षय तृतीयेच्या आधी आपण घरातून काय काय बाहेर काढलं पाहिजे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. तर बघा, आपल्या घरामध्ये खूप अडगळच्या वस्तू पडलेल्या असतात. जशी आपण दिवाळीला साफसफाई करतो तशीच आपण साफसफाई ही अक्षय तृतीयेला करायची आहे. जे आपल्या घरामध्ये जर जुना झाडू असेल, झाडू हे लक्ष्मी, माता लक्ष्मीचं प्रतीक असतं. जो जुना झाडू असेल तो झाडू घरातून बाहेर काढा. कारण आपल्याला एक सवय असते बघा, नवीन झाडू आला तरी जुना झाडू आपण ठेवत असतो घरामध्ये, की चला बाबा बाहेर वगैरे झाडायला काम येईल. पण तो झाडू जर खरंच खराब झाला असेल तर तो घरातून बाहेर काढून टाका. म्हणजे झाडू हे प्रतीक माता लक्ष्मीचं आहे. आणि जर तुम्ही तसाच तो झाडू ठेवला तर त्याच्यामध्ये अलक्ष्मीचा वास असतो. माता लक्ष्मी अप्रसन्न राहते त्या घरामध्ये. त्यामुळे हा झाडू तुम्ही नक्की बाहेर काढा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात खूप जुने कपडे असतात बघा. आपल्या खूप जुन्या साड्या असतात ज्या न कधी वापरात आलेल्या असतात. आपल्याला अशी म्हणजे महिलांना ती एक सवयच असते की किती जुन्या झाल्या तरी ते आपण ते घरामध्ये ठेवतच असतो. तसं न करता मुलांचे वगैरे जे जुने कपडे असतील तसं न करता ते जुने कपडे आपल्या साड्या वगैरे असतील तर आपण दुसऱ्या कोणाला तरी उपयोगात येतील म्हणजे असं दान वगैरे देऊ शकतो. म्हणजे दान देताना पण त्या साड्या कपडे धुवून आणि व्यवस्थित हे करून आपण दुसऱ्याला देऊ शकतो. म्हणजे त्याचा कुठेतरी आपल्याला उपयोग म्हणजे जे घरात तसंच पडण्यापेक्षा किंवा मग आपण असंच फेकून देण्यापेक्षा कुणीतरी त्याचा वापर करेल आणि आपल्याही वस्तू म्हणजे सदुपयोगात येतील अशा पद्धतीने आपण ते करायचंय. जर नसेल कुणी घेणार तर तुम्ही टाकून देऊ शकता. कारण आजकाल कुणी कपडे वगैरे असं घेत नाही. जे कुणी गरीब असतील किंवा मग आश्रमात वगैरे तुम्ही ते कपडे देऊ शकता. आता तिसरं म्हणजे आपल्या घरामध्ये भांडे वगैरे भरपूर असतात बघा. आपल्या महिलांना ती एक सवयच असते भांडे वगैरे घरात असले तरी नवीन काही दिसलं का ते घ्यायचं आणि घरात आणायचं. पण मग जुने भांडे वगैरे जे असतात, जे चिरलेले डबे वगैरे असतात, ते घरामध्ये असलं की त्याच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो. अशा घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न नसते. ते जे ज्यांच्या घरामध्ये असे भांडे वगैरे असतील त्यांनी ते भांडे नक्कीच म्हणजे तुम्ही एखाद्या भांडेवाल्याला वगैरे देऊ शकता. त्याच्यावर दुसरी वस्तू घेऊ शकता. तर आपल्या म्हणजे भांड्यांमध्ये वगैरे खूप जीव असतो बघा. आपण असे फेकून तर नाही देऊ शकत. मग ते भांडे देऊन आपण त्याच्या बदल्यात दुसरं काहीतरी घेऊ शकतो. याचा तुम्ही असाही उपयोग करू शकता. अजून आपल्या घरामध्ये खूप असं घड्याळ वगैरे नाही ठेवायचे. जे असतील बंद घड्याळ वगैरे ते तुम्ही नीट करा, चालू करा किंवा मग वापरातच नाहीये तर ते तुम्ही फेकून द्या. म्हणजे घरात तसं पण ज्या घरामध्ये बंद घड्याळ असतात त्या घरामध्ये घड्याळ म्हणजे काय हो? घड्याळ म्हणजे ही आपली दिशा दाखवत असतं, वेळ दाखवत असतं, की आता किती वेळ झालाय, काय झालंय. आणि तोच वेळ जर बंद असेल तर मग त्या घरातले सगळेच चक्र फिरतात ना, असं म्हणतात. तर त्याच्यामुळे बंद घड्याळ हे घरात ठेवू नका. जे बंद असेल त्याला सेल वगैरे टाकून तुम्ही नीट रिपेअर करू शकता. आता त्यानंतर काय आहे, आपल्या घरामध्ये आरसा वगैरे असतो बघा. तो कुठंतरी तुटलेला वगैरे असतो. असं तुटलेला आरसा पण म्हणतात घरामध्ये नाही ठेवायचा. त्याच्यामध्ये पण खूप निगेटिव्हिटी असते, नकारात्मक ऊर्जा असते. तर तोही असेल तर तोही घराच्या बाहेर काढा. दिवाळीला जशी आपण साफसफाई करतो तशीच साफसफाई प्रत्येक सणावाराला करा. जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास नांदेल, माता लक्ष्मी प्रसन्न होईल. जे घर टापटीप असतं, असं छान सुस्थितीत असतं, त्या घरामध्ये माता लक्ष्मी नांदते. तुमचं घर किती छोटे आहे, किती मोठे याला महत्व नाही, पण आपण ते किती टापटीप ठेवतोय, किती स्वच्छ ठेवतोय याला महत्व आहे बघा. आता अजून काय आहे, तर आपल्या घरामध्ये चपला खूप असतात बघा. आता चपला म्हणजे आपल्या म्हणजे ते हेच असतं महिलांचं. किती नवीन किती चपला असल्या तरी नवीन आल्या मार्केटमध्ये ते घ्यायच्या. तर बघा, जे जुन्या वगैरे चपला झाल्यात जे आपण वापरत नाहीत त्या चपला तुम्ही घरातून बाहेर फेका. कारण या चपल्यामध्ये पण खूप निगेटिव्हिटी असते बघा. चप्पल घालून आपण कुठे कुठे फिरत असतो, चांगल्या ठिकाणी पण जातो, वाईट ठिकाणी पण जातो. आणि ती चप्पल जर आपण असं आता एक सांगते तुम्हाला बघा, चपला कधीही अशा ओपन दरवाजाच्या बाहेर काढायच्या नाहीत. त्या तुमचं जर तुमचं बॉक्स वगैरे असेल, चप्पल स्टँड वगैरे असेल त्यामध्ये व्यवस्थित ठेवा आणि चपला नेहमी झाकून ठेवायचे असतात. कारण ह्या चपल्यामध्ये खूप निगेटिव्ह एनर्जी असते, नकारात्मकता खूप असते. कारण आपण कुठे कुठे फिरून येतो, ती जागा कोणती असते, काय असते हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे या चपला आपण व्यवस्थित ठेवायच्या. ज्या म्हणजे ज्यांच्याकडं घरामध्ये जागा आहे त्यांनी घरात व्यवस्थित स्टँडवर मध्ये आतमध्ये ठेवून द्या.
आता आमच्याकडे बाहेर चालत नाही चप्पल ठेवायला, तर आम्ही चपलाचा बॉक्स केलेला आहे त्याच्यामध्ये ठेवून देतो. पण ओपन घरामध्ये चपला नसतात, कारण ते ठेवायच्याच नसतात. त्याच्यामध्ये खूप निगेटिव्ह एनर्जी असते. आणि ज्या जुन्या चपलांचे जोड आहेत घरामध्ये ते टाकून द्या, कारण ते आपण वापरत नाही, त्याच्यामध्ये पण खूप निगेटिव्ह एनर्जी असते. जे काही भांडे वगैरे असतात ते भांडे घरात ठेवू नका, कारण आडगळीची कोणती वस्तू घरात ठेवू नका. कारण उगाचच ती घरात अशी पडून राहिली की त्याच्यात निगेटिव्ह एनर्जी तयार होते. आता घरामध्ये छान असं जाळी जळमाटे काढायचे, ज्या घरामध्ये जाळे जळमाटे असतात तिथं राहूचा वास असतो असं म्हणतात बघा. त्याच्यामुळे घराला जाळे जळमाट दिसले कधी तर पटकन झाडू मारून घ्यायचा. कारण कोळी वगैरे जाळे करतात बघा, काय काय ठिकाणी तर 2-3 दिवसांनी झाडू मारला तरी परत तसंच जाळी होतात गावच्या ठिकाणी वगैरे. कारण तिकडे खूप कोळी वगैरे असतात. आता शहराच्या ठिकाणी एवढं नाही, आपण तरी 8 दिवसांनी तरी झाडू मारलाच पाहिजे. जसं आपण अमावस्या पौर्णिमेला असं छान घर साफ केलं पाहिजे. ज्या घरामध्ये जाळी असतात त्या घरामध्ये दारिद्र्यता यायची लक्षणे असतात बघा, म्हणजे येतेच. कारण त्या घरात ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरात समाधान असतं त्या घरात माता लक्ष्मी प्रसन्न होते. तर असे आपण ज्या काही वस्तू आपण वापरत नाहीत त्या घरातून बाहेर काढा. आणि जे आपले समजा जुने मसाले वगैरे असतात बघा, आता नवीन मसाल्याचा टाइम हे करायचा, तर जुने मसाले वगैरे असतात तुमचे, ज्याला बुरशी वगैरे लागते, किंवा जुने लोणची वगैरे असतात आपले बघा, आता नवीन लोणचे करायचा पण टाइम आलाय. तर अशा काही वस्तू असतील घरामध्ये, म्हणजे आपण वापरत नाहीत पण त्या अशाच पडून आहेत, तर त्या पण आपण बाहेर काढून टाका. त्याच्यामध्ये पण खूप अशी निगेटिव्ह एनर्जी असते. घरामध्ये ज्या ज्या वस्तू असतील तुमच्या त्या त्या वस्तू बाहेर काढून टाका, कारण अशा वस्तूंमुळे घरामध्ये वादविवाद, कटकटी, भांडणं तंटी असं होत असतं. आपला जो मुख्य दरवाजा तो स्वच्छ करा, कपड्यांनी वगैरे पुसून घ्या छान. जर दरवाजाचा आवाज येत असेल कर वगैरे असा, त्याला तेल सोडा छान, म्हणजे घरात असा आवाज येताच कामा नये. कारण असा आवाज आल्यावर तिथं पण निगेटिव्हिटी तयार होते आणि घरामध्ये लक्ष्मीची